नमस्कार शेतकरी मित्रांनो, गावठी फार्म या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे। शेतकरी मित्रांनो, आज आपण सोयाबीन मळणी याविषयी थोडी माहिती बघणार आहोत। माहिती काय आहे तर बऱ्याच शेतकऱ्यांचं किंवा मळणी मालकांचं प्रश्न असतो की आपला सोयाबीनचं धान्य जे आहे ते बुसकाटामध्ये फेकलं जातं किंवा फॅन जास्त प्रमाणात ओढतात, त्यासाठी आपण काय उपाययोजना केल्या पाहिजेत याविषयी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यापूर्वी जर आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा। तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करू। तर शेतकरी मित्रांनो, सर्वप्रथम जर विचार केला आपण तर तुम्हाला अशा 3 सेटिंग सांगणार आहे की त्या सेटिंग केल्यानंतर तुमचं कसल्याही प्रकारचं धान्य हे बुसकाटामध्ये जाणार नाही। आता काय झालं की बऱ्याच भागामध्ये ओली सोयाबीन आहे, आणखी पूर्णपणे वाळलेलं नाही, त्यामुळे देखील हा तुम्हाला जो धान्य ओढण्याचा प्रश्न आहे तो प्रत्येकाला जाणवतोय। परंतु आपल्याला अशा 3 सेटिंग सांगणार आहेत, तर त्या सेटिंग केल्यानंतर तुमचं जास्त प्रमाणात जे धान्य जातं ते जाणार नाही। तर सर्वात प्रथम जर विचार केला आपण तर सर्वात महत्त्वाची सेटिंग जी बी आपण टोकरी मागची वापरतो, म्हणजे जे बी काढ असतं सोयाबीनचं ते टाकतो, त्याची स्पीड किती हे बघणं देखील महत्त्वाचं आहे। कारण की ओल्या सोयाबीनला स्पीड आणि वाळल्या सोयाबीनला स्पीडमध्ये देखील फरक असतो। तर ओली जर सोयाबीन असेल तर मागच्या टोकरीची स्पीड ही कमी केली पाहिजे। तर असं का म्हणतोय मी, तर स्पीड जर जास्त प्रमाणात ठेवली तर जास्त प्रमाणामध्ये कटरला तोडण्यासाठी अडचण होते आणि कटर जशाच तसं काढ आणि धान्य खाली टाकतात आणि फॅन पूर्णपणे ओढून त्याला बाहेर फेकतात। चाळणीवरची जर जास्त प्रमाणात माल झाला तर फॅन वाढणार, त्यामुळे मागच्या टोकरीची स्पीड ही कमी केली पाहिजे। 2 नंबरची सेटिंग काय करायची, तर जी पण आपलं काढ आहे म्हणजे ओलसर असेल किंवा वाळलेला असेल, त्यावेळेस आपली जी चाळणी असते धान्य चाळायची मशीनमध्ये, ती चाळणी जास्त प्रमाणात भरून द्यायची नाही। जेवढी चाळणी मोकळी राहील तेवढा माल हा खाली पडतो। जास्त प्रमाणात जर चाळणी जर भरली तर फॅन हे वरती वाढतात आणि बाहेर फेकतात, त्यामुळे चाळणी शक्यतो कोरडी म्हणजे मोकळी ठेवा, जास्त प्रमाणात भरून देऊ नका। मागच्या टोकरीची स्पीड जर कमी केली तर तुमची टोकरी भरणार नाही, आणि जर स्पीड वाढलेली असेल तर तुमची टोकरी भरणार, त्यामुळे चाळणी भरणार आणि तुमचं धान्य हे बाहेर फेकलं जाणार। त्यामुळे ओल्या सोयाबीनसाठी हा उपाय नक्की करा। वाळल्या सोयाबीनसाठी चालतं स्पीड जास्त प्रमाणात असते। आणि तिसरी महत्त्वाची सेटिंग, तुमच्या फॅनची स्पीड किती आहे। कारण की कसं असतं की आता ओली सोयाबीन आणि वाळली सोयाबीन मध्ये वेळेस फॅनची स्पीड आपल्याला कमी जास्त करावी लागते। वाळलेली सोयाबीन असेल तर फॅनची स्पीड ही कमी करावी लागते, कारण की जास्त प्रमाणात जर स्पीड केली आपण तर आपलं धान्य हे बाहेर फेकलं जातं। आणि जर तुमचं काढ जर ओलं असेल तर ओलं काढ असतं वेळेस काय करायचं, फॅनची स्पीड ही फुल करायची। प्रत्येक मशीनला वेगवेगळी सेटिंग असते फॅनची स्पीड करण्यासाठी। तुम्हाला मशीनला लक्षात येतं फॅन कोणचे बेल्ट आहेत आणि कोणत्या बेल्ट पाडायचे आणि कुठं चढवायचे हे तुम्हाला तिथं मिळ लागतो। तर जशी सोयाबीन ओली असेल किंवा वाळली असेल तशा पद्धतीने फॅनची स्पीड करा आणि ह्या 3 सेटिंग तुम्ही करा, तुम्हाला 100% असा रिझल्ट दिसेल। आणि तुम्हाला जर रिझल्ट दिसला तर आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा। आणखी मळणी यंत्राविषयी जर काय तुमच्या मनामध्ये प्रश्न असतील तर आम्हाला नक्की सांगा, आम्ही तुमच्या कमेंट्सला उत्तर देऊ। आणि जर महत्त्वाचा जर टॉपिक असेल तर त्याच्यावरती आपण व्हिडिओ नक्की बनवून आपल्या यूट्यूब चॅनलवरती किंवा फेसबुकवरती आपण अपलोड करू। तर व्हिडिओ जर माहितीपूर्ण वाटला असेल, व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। नंतर भेटू अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये, त्यापूर्वी धन्यवाद।